कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो. पहिल्यांदा ऐकूया एक सुंदरसं गीत. कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत दैनंदिन आत्मजागर या मननामध्ये मी रेव्हरंड अमोल भानुदास कदम आपणा सर्वांचं स्वागत करतो. आजचा विषय आहे दीर्घायुष्य की उत्तम जीवन. शास्त्रभाग आहे स्तोत्र 73 1-28 ही वचनं. आजचं मुख्य वचन आहे, पापी 100दा पाप करून पुष्कळ दिवस वाचला तरी माझी खात्री आहे की देवाचे भय बाळगणारे जे त्यास भिवून वागतात त्यांचे कल्याणच होईल. उपदेशक 8 अध्याय 12 वचन. असे वाटणे स्वाभाविक आहे की आपण दीर्घायुष्य व्हावे. एखाद्याच्या आयुष्याचा कालावधी 40 वर्ष असो किंवा 80 वर्ष असो, एक गोष्ट आपल्या आयुष्यासाठी मूल्यवान ठरते, ती म्हणजे देवाच्या आज्ञापालनात त्याच्याबरोबर रोज चालणे. देवाजवळ दीर्घायुष्य मागण्याऐवजी आपण अशी प्रार्थना केली पाहिजे, हे देवा, या जगात तू मला जितके दिवस ठेवणार आहेस तितके दिवस तुझ्या आज्ञा पाळण्यास मला सहाय्य कर. जखऱ्याच्या स्तोत्रामधील प्रार्थना अशी आहे की आम्ही पवित्रतेने आणि नीतीने आयुष्यभर देवाची सेवा निर्भयपणे करावी असे तू कर. लुकृत शुभवर्तमान याचा 1 अध्याय 74 आणि 75 ही वचनं. परिपक्व संतांना हे समजते की पृथ्वीवरील आपले आयुष्य हे अनंतकालिक जीवनाची तयारी करण्यासाठी आहे. अशा या महान कार्याची जबाबदारी गंभीरपणे हाती घेतल्याने जीवन हे अतिथकवा, आजार, हौतात्म्य यामुळे कमी होते. हिंदुत्ववाद्यांचे संघटन आणि त्यांची जागरूकता, मुसलमानांची मूलतत्वे आणि जमातीचे धर्मधिष्ठित जीवन यामधून आक्रमकपणे सुवार्थ कार्य करावयाचे असेल तर हौतात्म्याशिवाय पर्यायच नाही. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताचे वचन आम्हास अगोदरच सज्ज करून ठेवते, नाहीतर आपण त्याच्या आज्ञेप्रमाणे त्याच्या आज्ञापालनात आगेकूच करण्यात कमजोर होऊ. जे मी तुम्हास अंधारात सांगतो ते उजेडात बोला, आणि तुमच्या कानात सांगितले जे तुम्ही ऐकता ते धाब्यावरून घोषित करा. जे शरीराला वदितात पण आत्म्याला वधावयास समर्थ नाहीत त्यास भिवू नका, तर आत्मा व शरीर या दोहोंचा नरकात नाश करावयास जो समर्थ आहे त्यास भ्या. मत्तई 10 अध्याय 27-28 ही वचनं. हेरोद राजाच्या जीवनामधील गुप्त गोष्टी बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने अंधकारात ऐकल्या,
पण त्या गोष्टी तो उघडपणे उजेडात बोलला. त्याची किंमत योहानाचे शिर उडवण्यात आले. त्याला आपला 35वा वाढदिवस देखील साजरा करता आला नाही. 12 शिष्यापैकी फक्त योहानाला रक्तसाक्षीचे मरण आले नाही. हे सर्व शिष्य प्रभूच्या आज्ञेप्रमाणे संपूर्ण जगामध्ये महान सुवार्ता कार्यासाठी गेले, कारण त्यांनी एकदाच परंतु सर्व काळासाठी माणसांचे ऐकण्याऐवजी देवाची आज्ञा पाळण्याचे ठरविले. त्यांनी सुटका न स्वीकारता हालहाल सोसले. इब्री 11 अध्याय 35 वचन. डेव्हिड बर्नार्ड 1718 ते 1747. हा तरुण माणूस देवाच्या पाचारणाला अनुसरून त्याच्या आज्ञेप्रमाणे उत्तर अमेरिकन इंडियन्समध्ये कार्य करण्यास गेला. 28 वर्ष वयाचा असताना शुभवर्तमानाच्या कार्यासाठी त्याने 3000 मैलाचा प्रवास घोड्यावरून केला. परंतु वयाची 30 वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच महान धर्मपंडित जोनाथन एडवर्ड यांचे घरी आजारपणामुळे मृत्यू पावला. डेव्हिडचे चरित्र वाचून शेकडो तरुण सर्व जगामध्ये मिशनरी म्हणून गेले. विल्यम केरी त्यापैकीच एक होय. देवबाप ही वचनं आपणासाठी आशीर्वादित करू. प्रार्थना करूया. स्वर्गीच्या जीवन महान प्रभू परमेश्वरा, आज आम्ही प्रार्थना करतो प्रभू परमेश्वरा. आम्ही प्रभू ह्या आमच्या दीर्घायुष्यासाठी आम्ही प्रार्थना करू नये, तर प्रभू परमेश्वरा जेवढं आयुष्य तू आम्हाला दिलेलं आहेस तेवढ्या आयुष्यामध्ये आम्ही तुझ्या आज्ञा पाळण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. तुझी कृपा, तुझी दया आम्हा प्रत्येकाला दे परमेश्वरा. हे आयुष्य दिलंस त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आम्ही तुला सादर केली म्हणून ऐक पित्या. आमेन.